पहिले तर मनापासून धन्यवाद. खास करून चिमुकल्याने तुम्ही किती छान नाटक एन्जॉय करतो आम्ही पाहत होतो. आणि याच्यातच या तुमचं इन्व्हॉल्वमेंटमधनंच लक्षात येतं की मुलं अप्रतिम करत होते. आता आम्हाला माहिती की कुठे कुठे इंट्रा काय काय होत असतात. ओके, आता एक आपल्याला दुसऱ्या नाटकासाठी 15 मिनिटाचा हे आहे, पण आपण ब्रेक घेत नाही आहोत. कोणाला जर अशी वॉशरूमला जायचंच असेल काही असेल तर तेवढं फक्त जाऊ शकतात. आपला ब्रेक खरा सेकंड आहे. पण इथं मला सांगायचं आहे की अजिबात घाण करू नका, नाहीतर जे बाय करणारे सगळे जे गँग्स ऑफ मूषक आहे ते तुमच्याकडे येतील. सो आता आपण एक, मला इथं सुजित सरांनी सांगितलं आहे की एक 15 मिनटं जरा तुमच्याशी चर्चा करायला. नाटक हे आपल्याला बेसिकली जगणं शिकवत असतं. तर नाटक, आत्ताचं नाटक कसं वाटलं याबद्दल कोणाला जर काही शेअर करायचं असेल तर आपण इथं शेअर करू शकतात. आणि त्यानंतर मला काही प्रश्न विचारायचे आहेत. सो जे जे नाटकामध्ये ज्यांनी याच्या आधी भाग घेतलेला आहेत, कोणी हात वरती करा बघू. कोणी कोणी नाटकामध्ये कॉलेजला असताना शाळेत असताना भाग घेतला होता. मी पालकांना म्हटलं, लहान मुलांना नाही. ओके, 1 2 फक्त 3 4 5 6 7 8 9 10. ओके, तो तुम्हाला एखादा डायलॉग आठवतोय का? कोणाला डायलॉग आठवतोय? वा, काय नाव आपलं? ओके, तुषारजी आपल्याला ते शाळेत असताना काय डायलॉग म्हटलं आपण बघूया, त्यांचं ऐकूया. नमस्कार. डायलॉगपेक्षा मी तो इन्सिडेंट सांगतो कसा झाला होता. मी एक नवरदेव मुलगा असतो आणि तिथे पाहुणे सगळे बघायला आलेले असतात आणि मी तो जो एक सेवक असतो त्याला बोलतो की कबूतर आ आ आ असं ते त्याच्यामध्ये एक स्क्रिप्ट होती. पण तिथे काय झालं, मी तो डायलॉग विसरून गेलो. जे म्हणजे ही मुलं एवढे उत्कृष्ट करतायत जो गोष्टी, प्रत्येक एवढे छोटे छोटे गोष्टी लक्षात ठेवतायत. मी तिथं डायलॉगच विसरून गेलो आणि तो सगळ्यात की डायलॉग होता आणि त्याच्यावरती पुढचं बरंच नाटक अवलंबून होतं. पण नंतर मला माझ्या एका मित्राने तो क्लू दिला आणि मी तो डायलॉग मी कम्प्लीट केला आणि तिथून पुढे तो ड्रामा चांगला झाला. फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली ड्रामाला फर्स्ट प्राइज पण मिळालं होतं, पण तो डायलॉग अशी झाला होता. मला असं वाटतं तसं नाही झालं. त्याची कबुतराची चिठ्ठी होती ती लग्नानंतर दिली तुम्ही. हा, तसं असू शकतं ते. ओके, मी तुम्हाला एका व्यक्तीची इथं ओळख करून देतो. मी जेव्हा म्हणजे 2री 3री 5वीला 8वीला मग कॉलेजला असताना मी जवळजवळ 15 बालनाट्यात भाग घेतला. पण आमची एक संस्था होती, त्याचं नाव होतं NSO आणि त्याच्यामध्ये आम्ही बालनाट्य करायचो. आणि ती जी संस्था ज्यांनी स्थापन केली होती ते म्हणजे प्रवीण गांगुर्डे, माझा अतिशय जवळचा मित्र. प्रवीण हा गोव्याला असतो, आज खास हे बालनाट्य बघायला आलेला आहे. म्हणजे जसं या मुलांसाठी सुजित सर आहे तसं आम्ही आमच्यात, तसं वयाचं अंतर फार कमी आहे, पण हा कॉलेजला असताना बालनाट्य बसवायचा, त्याला आम्ही कामं करायचो. मग काय आम्ही डिरेक्शन पण केलेत. तर प्रवीण जरा तुला जरा जुन्या आठवणीमध्ये तू गेलेला आहेस, काय काय सांगशील? बालरंगभूमीतर्फे आम्ही ज्यावेळेस बालनाट्य शिबिरं घ्यायचो, बालनाट्य बसवायचो, त्यावेळेस मला सचिनची आठवण आली की आकाशमेघा नावाचं एक दीप चांदेंचं नाटक होतं आणि आता ही जी मुलं चिमुकले जसे दिसले आपल्याला, तसा सचिन त्याच्यामध्ये काम करत होता. आणि आपण सुरुवातीला जे सगळ्यात पहिलं नाटक बसवलं होतं म्हणजे गोल्डन गॅग, नाही गोल्डन गॅग डायरेक्ट त्याच्या अगोदर ते चिंतामणीचं हत्ती आणि लबाड राजपुत्र. येस, चिंतामणीचा हत्ती, लबाड राजपुत्र असंच व्यावसायिक नाटक या ठिकाणी सादर केलं होतं. त्याच्यातही सचिनने काम केलेलं होतं. म्हणजे थोडक्यात असं की आत्ता मी हे नाटक पाहत होतो त्यावेळेस मला एक गोष्ट जाणवली, अत्यंत दर्जेदार नाटक होतं हे. स्क्रिप्ट तर उत्तम होती आणि बसवलंही उत्तम होतं. सगळ्या जागा अत्यंत अचूक भरलेल्या होत्या. कॉस्ट्यूम उत्तम होता. नाना मेकअप काय प्रश्नच येत नाही. आणि विनोदचं प्रकाशोजदान म्युझिकचं काही प्रश्नच येत नाही. विनोद आता इथे नाही, कुठे गायब आता दुसऱ्या नाटकाचे लाईट्स लावतोय. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी अप्रतिम भरलेल्या आहेत. म्हणजे आम्ही ज्यावेळेस नाटकं करायचो, बालनाट्य करायचो, त्यावेळेसचा दर्जा आणि आत्ताच्या दर्जामध्ये जमीन आसमानचा फरक आहे नाशिकमध्ये. म्हणजे भविष्यातले सचिन जोशी याच्यामधनं घडणार आहे, बरोबर, या नाटकांमधनंच. म्हणजे जसा बालनाट्यातनं सचिन आला आणि सचिनने एक शाळा निर्माण केली, आज आपल्यासमोर अत्यंत उत्तम दर्जेदार
हे मुलं भविष्यातले अभिनेते, उत्तम अभिनेते होणार आहे. म्हणजे दादासाहेब फाळके नाशिकचे, आणि त्यांनी चित्रपट निर्मिती केली भारतामध्ये पहिल्यांदा. नंतर मग चित्रपट जसा पुण्याला गेला किंवा कोल्हापूरला गेला, मग मुंबई बॉलिवूड तयार झालं. पण सचिनच्या या सगळ्या मेहनतीमुळे, एस्पेलिया स्कूलमुळे हे जे काही निर्माण होणार आहे भविष्यामध्ये, त्याला मला असं वाटतं कुठेही कॉम्पिटिशन नसणार आहे. येस, थँक्यू सो मच. अप्रतिम. मला येस, नाटक बेसिकली जगणं शिकवतं. म्हणजे आता आम्ही काही नाटकात काम करत नाही, पण जे अनुभव आम्ही घेतले त्या अनुभवातून आम्ही पुढे जात असतो. नाटकासंदर्भात अजून नाटक हे आपलं जगणं शिकवतं. या संदर्भात कोणाला काही सांगायचं असेल तर जरूर हात वरती करा, ज्यांनी मागं हात वरती केले, जे नाटकात ज्यांनी कामं केले आणि तुमचं आयुष्य कसं बदललं. येस, योगेश दा. अजून एक तुम्हाला ओळख करून देतो. हा माझा ड्रामाचा, कॉलेजचा हा मित्र योगेश गायकवाड. आता हा या लाईनमध्येच आलेला आहे, पण आम्ही लहानपणी म्हणजे योगेश सारखं बोलता यायला पाहिजे, त्याच्यासारखी स्टाईल करता यायला पाहिजे, असं आम्ही ते सगळं होतो. आम्ही या ह्याच्यात आम्ही सगळं घडलो आणि नाटक खरंच जगणं शिकवत असतो. आज योगेशने रचना ट्रस्टचा तो ट्रस्टी आहे आणि रचना स्कूलचे जवळजवळ किती 50 विद्यार्थी, 5वीच्या 50 विद्यार्थी जे पहिल्यांदा नाटक पाहत आहेत. अतिशय खडतर याच्यातून आहे, ते हॉस्टेलला असतात, त्यांना आज तो इथं घेऊन आलेला आहे, ते पहिल्यांदा नाटक पाहत आहेत. सो मी योगेशचं इथं खरं अभिनंदनही करेल. आणि तुला नाटक कसं घडवलं तुला नाटकाने? म्हणजे 2 नाटकांच्या मध्ये येऊन बोलणं हे छोट्या मुलांना फारसं रुचणार नाही, पण तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने मी ती संधी घेतो एवढ्याचसाठी की जसं सचिननी सांगितलं की हेच थिएटर इतकं छान नव्हतं त्यावेळेला कदाचित, पण हेच थिएटर, असेच सगळे प्रेक्षक. आणि आम्ही सुद्धा याच वयाचे असताना नाशिकमध्ये नाटकाच्या उन्हाळ्यामध्ये शिबिरं व्हायची, आम्ही त्या शिबिरांमध्ये जायचो. माझी आणि सचिनची ओळख तिथलीच. आम्ही दोघं जण, मला आठवतं, बंदुकीसारखा हात करायचा आणि काय म्हणायचं, आगड बम तगड बम बोले म्याव म्याव लगा दे गोली दिशाव दिशाव. वय वर्ष 47, त्याचं मला माहित नाही, पण साधारण आसपास. सेम. आज सुद्धा त्या नाटकातल्या जर ओळी आमच्या न सांगता पाठ असतील आणि आम्ही एका तालासुरात म्हणत असू, तर मला इथल्या आजी आजोबा आणि आईबाबांना सांगायचंय की तुम्ही तुमच्या मुलांना योग्य ठिकाणी घेऊन आलेला आहात. हे वातावरण, मी तिकिटाच्या मागे रिफिलवरती नाव लिहून दिलं होतं आणि मला शिबिरासाठी एक पोस्टकार्ड आलं होतं. आज व्हॉट्सअपचा जमाना आहे, सगळ्यांपर्यंत माहिती पोचतीये. आणि त्या अशाच एका नाटकामध्ये मी काम केलं आणि याच प्रवीण दादांनी मला बघितलं आणि मृणाल खैरनार नावाचे, एक मुरलीधर खैरनार नावाचे आपले एक फिल्म मेकर होते, त्यांच्याकडे 10वीची परीक्षा झाल्यानंतर फक्त चांगलं अक्षर आहे आणि नाटकात बरं काम करतो, याला घे असं म्हणून यांनी मला पाठवलं. तो दिवस आणि आजचा दिवस मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सिनेमाचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून सचिन पिळगावकरांबरोबर काम करतो. मुद्दाम एवढ्यासाठी सांगितलं की इथूनच सुरू झालेला प्रवास मला रोजीरोटी देऊन गेला आणि नाटकाचं समाधान देऊन गेला. क्या बात आहे. त्यामुळे ही जी मुलं यात पार्टिसिपेट करतायत यांच्या आईबाबांचं आणि बघायला म्हणून, अनुभव घ्यायला म्हणून जे आले त्या सर्व आईबाबांचं मी अभिनंदन करतो. आणि आयोजकांचं म्हणून माझ्या या मित्राचं पण खूप अभिनंदन करतो की ही खूप छान प्लॅटफॉर्म मुलांना दिलंय. असेच सगळेजण हसत राहा, हसवत राहा आणि नाटकं करत राहा. वाह, क्या बात आहे. योगेशदाने अतिशय परफेक्ट सांगितलेलं आहे. दुसरी घंटा झालेली आहे का? पहिली आहे? पहिली घंटा. चला, आपल्याकडे अजून वेळ आहे, कारण की आता जंगल मंगलची तयारी आहे. सुजित भैया सर्वांना तुम्हाला माहिती आहेत, पण सुजित ज्यांच्यामुळे घडला, त्यामुळे सुजितचे बाबा, सुजितचे वडील, मी काही फोटो काढलेले आहेत. नाटक किती भिनलेलं असतं. आपला मुलाचं डायरेक्शन आहे, त्याला काही मदत लागेल की काय, तर लिटरली त्या उंदरांचे काहींचे पुढे आले होते, त्यांचं कटिंग करत होते, हे करत होते. आज काका किती वय तुमचं? 72 वर्षाचे आहेत, पण ते आजही जेव्हा सुजितचं नाटक असतं तर ते नारळ आणतात, त्याला शुभेच्छा देतात. म्हणजे वडील काय करू शकतात. काय शुभेच्छा देतात मुलांना?
नाटक हे जगाला शिकवतं. मी 4थीत होतो आणि आम्हाला चंद्रगुप्त आणि चाणक्यांचा धडा होता. आमच्या गुरुजींनी नाटक बसवलं. नाटक कसं डोक्यात राहतं, किती लक्षात राहतं, सगळं विसरतो. सगळा इतिहास आम्ही 10वीपर्यंतचा विसरलो. परंतु त्या नाटकाचा जो विषय होता त्याच्यामध्ये ग्रीक सेनापती सेल्ड्युकस, त्याचा पराभव चंद्रगुप्ताने केला आणि त्याची मुलगी संयोगिता ती चंद्रगुप्ताला दिली. म्हणजे हे जे चंद्रगुप्त अजूनही डोक्यात आहे. याचं कारण काय की नाटक हे दृकश्राव्य असं माध्यम आहे की आपलं ते डोक्यात राहतं, कायम मेमरीमध्ये कायम राहतं, बाकी सगळं विसरून जातो. म्हणून हे जे नाटक आहे हे नाटक सतत कायम असं लक्षात राहतं. जी एवढी नाटकं पाहिलेली त्यातले 2-2 काहीतरी महत्त्वाची वाक्य लक्षात राहतात. म्हणून नाटक करत राहा. रोज नाटक जीवनामध्ये करतोच, खोटं बोलतो म्हणजे नाटक करतो. नाही, नाटक नक्की केलं पाहिजे. नाटकातून कॉन्फिडन्स तर वाढतो, पण जसं ब्लॅकआउट 16 सेकंदाचा ब्लॅकआउट होता. हे ग्रेड 2चे मुलं या अतिशय अंधारामध्ये ते आणायचे. कधी कधी लाईट लागून गेला, काही सेकंद कमी झाले, पण त्या 16 सेकंदात जसं आता योगेशजींनी सांगितलं की काय शिकवतो, या 16 सेकंदामध्ये मुलं हे सर्व करत असतात आणि ते चेंज करणं, एकमेकांना हेल्प करणं, लिटरली आत्ता एखादी टोपी राहिलेली ते एकमेकांना सांगतात, हे या वयामध्ये होत असतं. आणि इच्छा असो नसो आम्ही इंग्रजी माध्यमाची शाळा टाकली, पण ज्या नाटकातून आम्ही शिकलो तर वेगळ्या पद्धतीने आम्ही कसं मुलांपर्यंत हे मराठी पोहोचू शकतो, हाही आमचा एक प्रयत्न असतो. शेवटचे 2 प्रतिक्रिया घेऊया खास पालकांकडनं की नाटक तुम्हाला कसं घडवतं, किंवा ज्यांची मुलं इथं आहेत घरी काय असा अनुभव आला असेल तुम्हाला काही शेअर करण्यासारखा वेगळा. हा, माझी मुलगी शाकंभरी या नाटकामध्ये काम करते. मूषक म्हणून ती काम करत होती. तर शेअर करायचा प्रसंग असा की मागच्या सीझनमधलं मॅबी शंकर हायमध्ये तिचा छोटासा रोल होता. आणि त्यावेळेस ती खूप नर्वस होती की कसं होईल, माझं चुकेल का. यावेळेस ती सारखं मला म्हणत होती की बाबा मला अजून फील येत नाही आहे, जो मागच्या वेळेस मला येत होता तो अजून नाही येते. तर हा जो आहे की फील येत नाही म्हणजे तिला तो नर्वसनेस जाणवत नव्हता. तर हे तुमचं श्रेय आहे सुजित सरांचं, तुमचं, की तुम्ही त्यांच्यामध्ये तो जो कॉन्फिडन्स आत्ता आणला आहे की तिला आत्ता तो रोल झाला, नाटक झालं, पण ती जी भीती किंवा तो नर्वसनेस आहे तो अजिबात जाणवला नाही. थँक्यू सो मच. नाटकाचा जो रोल असतो तो 1 मिनिटाचा आहे का 2 मिनिटाचा आहे का 5 मिनिटाचा आहे? आजोबा येस. सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. मी फार जवळून आलो आहे, रायगड जिल्ह्यातल्या खोपोलीतून. क्या बात आहे. नाटकातनं काय मिळतं याचं पहिलं उत्तर आहे तुमच्या 3ऱ्या नाटकामध्ये काम करणारा माझा नातू आश्विक देशमुख. पिढीजात भूमिका आणि पिढीजात अभिनय हे रक्तातले गुण पिढ्यांच्यामध्ये जातात. आपली भाषा सुधारते, आपली बुद्धीला एक प्रकारचं खाद्य मिळतं, सबाधीटपणा येतो, प्रसंगावधान येतं. आणि म्हणून नाटक हे जीवनात जगण्याचं सर्वोत्तम असा मार्ग आहे जे आपण रोज अनुभवतो. आपला अधिक वेळ घेणार नाही, मी फक्त माझ्या नाटकातला एक प्रसंग अवधानचा किस्सा सांगतो. आम्ही ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमध्ये बरं का सचिनजी, घरात फुलला पारिजात या नाटकाचा प्रयोग करत होतो. त्याच्यामध्ये लाल्याची भूमिका करणारा जो DYSP असतो त्याला एक अशी भूमिका दिलेली होती की तो DYSP सस्पेंड केलेला असतो, निलंबित होतो आणि त्याला पुन्हा घेतलं जात नाही. तो बाहेर सगळ्यांना वशीला लावतो, तो मग त्याला यश मिळत नाही. रागाने तो येतो आणि स्टेजवर ठेवलेलं जे त्यावेळचा जो मला सोफा दिला होता कोच, तिथे रागाने बसतो. स्टेज फळ्यांचं बनवलं होतं, कोच लोखंडी पाय असलेला होता. 2 फळ्यांच्या फटीमध्ये माझ्या कोचाचा एक पाय गेला आणि मी स्टेजवर सगळ्यांसमोर असा उताळा पडल्यासारखा दिसलो. तेव्हा मी पटकन उठलो आणि मी फक्त एवढंच म्हटलं, माझा असिस्टंट भोलानाथ होता,
त्याला हाक मारली आणि त्याला सांगितलं आत्ताच्या आत्ता हा सोफा बाहेर फेकून दे, हा नक्की उल्हासनगरहून आणला असला पाहिजे. त्याचं कारण असं होतं की उल्हासनगर सिंधी असोसिएशन म्हणजे USA या नावाने आमच्याकडे बाजारपेठेत बदनाम होती. त्यामुळे प्रेक्षकांच्यामध्ये खुश हास्य निर्माण झाला आणि हे प्रसंगावधान मला आजपर्यंत उपयोगाला पडतो. धन्यवाद. Very good. तुमचं मनापासून थँक्यू थँक्यू धन्यवाद. थँक्यू. मुलं तयार आहेत, लाईट वाईन सांगितलं लाईट तयार आहे, सो दुसरी बेल द्यायला मी सांगतो. आपण जंगल मंगल एन्जॉय करूया. सर्वांनी आता जे मुलं बाहेर असे छान एन्जॉय करतात त्यांनी आता बसून घ्या. 2च मिनिटात सुरू होऊन जाईल. ऑल द बेस्ट. आपण जंगल मंगल एन्जॉय करूया. सर्वांनी आता जे मुलं बाहेर असे छान एन्जॉय करतात त्यांनी आता बसून घ्या. 2च मिनिटात सुरू होऊन जाईल. ऑल द बेस्ट. जंगल मंगल. लेखक दिग्दर्शक सुजित जोशी. कलाकार इस्पॅनियर स्कूलचे विद्यार्थी. प्रकाश योजना विनोद राठोड. संगीत मिलिंद फडके. रंगभूषा माणिक कानडे. नेपथ्य संदीप रत्नपारखी. सुखदा जोशी. गौरी बैरागी. मानसी भंडारकर. रोहित पगारे. आणि संकल्पना सचिन उषा विलास जोशी. बालनाट्य रसिकांस विनम्र अभिवादन करून इस्पॅनियर ड्रामा स्कूल सहर्ष सादर करीत आहे बालनाट्य जंगल मंगल.
जंगलात फिरतोय. एखादा प्राणी गेला तर नाही थांबू नका मी जंगलात आलोय. काय हे जंगल त्यांचं आहे. कोणी आलेलं त्यांना नाही चालणार. ओय हे जंगल आपलंय. धर जरा हे बघ काय बंदूक लोडेड आहे. नाही रे आवाजाची लोडेड पण आहे. बघू हे बघ. अरे रे शिकार पळाली. कोणता तो कोणता खाल्ला का रात्रीची खोल झाली. तुला ना त्या अकलच नाही. नवीन सगळ्यात म्हणजे ज्या माणसाकडे बंदूक होती त्याच्याकडे अक्कल होती. ठीक आहे. उद्या जेवणाऱ्या माणसाला माझ्यासमोर हजर कर. कोण मी मी नाही. ते मला मारतील आणि खातील ना. अरे काय घाबरतोस. मी आहे तुझ्यासोबत. तो बंदूक असलेला माणूस म्हणत होता की मी वाघाला नाही घाबरत. काय मला नाही घाबरत असं आहे काय या माणसांकडे. कोणालाच जुमानत नाही. आमचे पैसे आवडले. पैशासाठी आम्हाला मारतात. आम्हाला खातात. आम्हाला मारून आमची कातडी काढून घेतात. आम्हाला शहरात नेऊन घेऊन जातात. आम्हाला मारून आमचे केस आणि नख काढून विकतात. झाडं काय तोडतात. जंगल काय जाळतात. काय मिळालं जंगल जाळून. काय मिळालं मोगलीला मारून. उद्या शहरातली गुरढोरं खातील. खातात त्याला बीफ म्हणतात. मला माझ्या शहरातल्या मित्राने सांगितलं. त्याने ऐकलं होतं. अरे बाप रे कठीणच चालली आहे परिस्थिती. पण ते जाऊ दे. आपण अक्कल असलेला माणूस शोधूया. चला शहरात घुसा. हे अक्कल असलेला माणूस शोधा. चला देवा हनुमाना मी दर शनिवारी तुला तेल वाहतो. हनुमान चालीसा वाचतो. अभ्यास करायला बसलो की डोकं चालत नाही. आशीर्वाद दे हनुमाना आशीर्वाद दे. अरे बाप रे बजरंगबली. मार मला मार अजून मार. तुझा मार माझ्यासाठी आशीर्वाद आहे. मारल्याशिवाय मला अक्कल येणार नाही. मार मला मार अजून मार. माझ्या ती अक्कल येते. मार अजून मार. अरे बरं आहेस का तू. बाकलाने चावलं नाही ना तुला. नाही बजरंगबली आहेत ते. मीच सांगितलं त्यांना मार अजून मार. अरे चल निघ. अक्कल निघाली. बजरंगबली होते. चल निघ. हा भारी आहे देवा हनुमाना. तुम्ही आशीर्वाद दिला का भारी आहे. अरे ह्याला अक्कल नाहीये. आता काय करायचं. दादा माकड. पण मी तुम्हाला माकड म्हणते. नाही ते बघ. ए हट 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 हट. आता माणसं येते. गर्दी होईल. घाबरू नकोस. अक्कल असलेल्या माणसावर नीट लक्ष ठेव. हो पण कोणी मला त्रास दिला तर मी लगेच पळून जाईल. बरं तुला वाटलं की धोका आहे तर मला सांग. आपण दोघेही पळून जाऊया. ठीक आहे. हे बघ हरिण हरिण हरिण. हाय डिअर. ओ वाव हरिण. चल सेल्फी काढूया. चल चल. ए एवढं जवळ का जातोस. अक्कल नाही का तुला. चाल ना तो. अरे तुला अक्कल नाहीये. हरिण काही चावतं का. पण हरिण शाळेत कसा आला. मला वाटतं त्यांना बरं नसेल. आपण प्राणी मित्रांना फोन करूया का. अरे वा मित्र. म्हणजे शहरात आपले मित्र आहेत. मला वाटतंय त्यांना भूक लागली असेल. माझ्याकडे टिफिन मध्ये चपाती आहे. देऊ का त्यांना. अरे तुला अक्कल नाहीये. राणीच्या जंगलात चपात्या खायला असतात का. तुला पण अक्कल नाहीये. या सिटी मध्ये हिरोगार गोत कुठून आणून देणार आहेस. नॉनसेन्स. हे तू माझ्या सारखं अक्कल काढतात.
तर त्या मुलीकडे
बनावाच लागेल. वाघ्या माकडाचा माणूस झाला, पण आम्हीच का माकडं राहिलो? कदाचित निसर्गाच्या काही त्रुटींमुळे तू माणूसच झाला नसशील. हो ना, तुझ्या पायाचे पंजे माणसाच्या हाताच्या प्रमाणे आहेत. माणूस जसं खातो राहतो तसाच तू करतो. ती काठी धर, बंदूक आहे असे समज आणि चालत राहा. माकडा जो दोन पायावर चालतो तो माणूस असतो. उरलेला दोन पाय काठी धर. माकडा तू करू शकतोस. तू करू शकतोस. माकडा तू करू शकतोस. तू करू शकतोस. माकडा तू करू शकतोस. माणूस बनावंच लागेल माकडा. दमलो रे वाघ्या, हे कठीण आहे. तू कोणाला तरी दुसऱ्याला माणूस बनव. तुला माणूस बनावंच लागेल. वाघ्या, वाहा माकडा वाहा. तू माणूस बनतोयस. तू या काठीचा वापर माणसाप्रमाणे बंदुकीसारखा केलास. वा माकडा वा, तू या जंगलाचे रक्षण करशील यात काही शंकाच नाही. माकडा, तुला या जंगलाच्या रक्षणासाठी माणूस बनावाच लागेल.
हरणाचं कातडं. ए माकडा, उठ लवकर. ए माकडा, तू हरण्याला का मारलास? मी नाही मारलंय आणि माझं नाव मंगल आहे. ए वाघ्या, ए मुरळे, नंतर पोपटा, सगळ्यांनीच न्या. हे बघा, या माकडाने आपल्या हरण्याला मारलं. ए हरण्या, ओरडू नकोस, माझ्याकडे शस्त्र आहे. लवकर या सगळ्यांनी, लवकर या, लवकर या. अरे माकडा, आम्ही तुला आमच्या रक्षणासाठी माणूस बनवलं आणि तुझा आम्हाला मारायलाच निघाला. माकडा, शेवटी तूही माणूस झालास. ए मी नाही मारले आणि माझं नाव मंगल आहे. मंगल माकडा, तुला तुझ्या चुकीची शिक्षा मिळेल. अरे पण मी मारलंच नाहीये. तुम्ही मला माणूस बनवलं म्हणून मला थंडी वाजायला लागली, म्हणून मी फक्त हरणाचं कातडं माझ्या अंगावर पांघरलं. हरण तर आधीच मेला होता वीज पडून. माणसाशीच खोटं नाटक बोलताय. मग तू हो ना माणूस, तू कर या जंगलाचं रक्षण. तुई तुई. हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा. एक दिवशी या शहरातल्या माणसांना या जंगलाची गरज पडेल. पण तो दिवस कधी येणार? सगळे प्राणी संपल्यावर डोळे उघडतील. काय? एक मिनिट. मी शहरापासून जंगलापर्यंत सगळीकडे फिरणारा प्राणी आहे आणि मला वाटतं माणसांना आता जंगलाची गरज नाही. पण माणसांना जंगलाची गरज का नाहीये? कारण शहरात प्रत्येक माणूस स्वतःला वाघ समजतो. वाघ हे आपण वाघ. ए तू आणि वाघ
रस्ते मोठमोठे टॉवर उभे राहिले. सगळ्या प्राण्यांना एका पार्क मध्ये बंदिस्त केलं. त्या पार्कवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, सेव्ह वाईल्ड लाईफ. आणि प्राणी मात्र अजूनही शोधत आहेत एक अक्कल असलेला माणूस. सोप्या भाषेमध्ये जंगल मंगल यांनी हा मेसेज दिलाय. पालकांनो, आपण मोजून 10 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत. खरं तर तिसरं नाटक आत्ता 8:30ला सुरू होणं अपेक्षित होतं, कारण की आम्हाला तुम्हाला सर्वांना 9:15 सोडायचं होतं घरी, पण आपण थोडे उशीर होतात. सो एक 10 मिनिटाचा क्विक ब्रेक घेऊया आणि त्यानंतर आपण तिसरं खास पालकांसाठी आणि मोठ्यांसाठी हे तिसरं नाटक आपण बसवलेलं आहे, परीची डायरी. श्याम लोंढे इथं आलेले आहेत. जनरली हिरोची एंट्री जरा उशिरा होते, तसं झालेलं आहे. सर आता तिसऱ्या नाटकाला आलेले आहेत. जोरदार आपण श्याम लोंढे सरांचा टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया आणि शेवटी आपण चर्चा करूया. सो थँक्यू सो मच. एक 10 मिनिटाचा ब्रेकनी ताबडतोब लगेच या. ओके.